नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे हे गाव हे मालेगाव तालुक्यात येतं आणि येथे एका ज्या लहान 4 ते 5 वर्षाच्या लहान चिमुरटीवरती जो अतिशय अत्याचार झाला होता आणि त्यानंतर त्या आरोपीने तिचा खून देखील केला, त्या खटल्याची सुनावणी ही सोमवारपासून सुरू होणार आहे. अर्थात ही घटना साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि न्यायालयाने देखील तातडीने या खटल्याची सुनावणी सुरू करण्याचं निश्चित केलं असून आज आम्ही न्यायालयाला सरकारी साक्षीदार आम्ही कोणत्या क्रमाने तपासणार आहोत याचा अहवाल आज न्यायालयात सादर केला आणि सोमवारपासून या खटल्याची सुनावणी होईल. किती साक्षीदार असणार? पहिल्या दिवशी आम्ही एकूण 5 साक्षीदारांची यादी दिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी 4 साक्षीदारांची यादी आतापर्यंत दिली आहे. जवळपास 16 नोव्हेंबरची घटना होती. या त्यानंतर न्यायालयात काय काय घडलं? 16 नोव्हेंबरला ही दुर्दैवी घटना डोंगराळे या गावी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून मुदतीच्या आत आरोपपत्र येथील न्यायालयात मालेगाव न्यायालयात दाखल केलं आणि न्यायालयाने देखील आरोपाची निश्चिती करून या खटल्याची सुनावणी नोव्हेंबर नंतर साधारणतः आता 2 महिन्याच्या आत या खटल्याची सुनावणीला सुरुवात होत आहे. ही एक चांगली गोष्ट. सुनावणी फास्ट ट्रॅक पद्धतीने फास्ट ट्रॅक कोर्ट आहेच आणि जलद गतीने हा खटला लवकर चालवण्याचा देखील आमचा विचार आहे.